शहरातील बार व वाईन शॉप्समध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या चौकशीतून अगदी सिने स्टाईल कहाणी समोर आली आहे। त्याच्या वडिलांचा अत्याधिक मद्यप्राशनाने मृत्यू झाला होता। बार व वाईन शॉप चालक स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना दारू विकतात व त्यांच्या जीवाशी खेळतात। या संतापातून त्यानं चोरी करायला सुरुवात केली। शहरातील याच दुकानांना तो टार्गेट करायचा। 5 पावली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सणांचा हंगाम सुरू होताच घरगुती बजेटवर महागाईचा नवा फटका बसलाय। रक्षाबंधन, महालक्ष्मी पूजन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात खाद्यतेलाची मागणी झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झालाय। मागील काही दिवसात सोयाबीन, पाम, मोहरी, राईस ब्रान तेलाच्या दरात प्रति किलो 4 ते 10 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे। चिमूर वरोरा मार्गावरील चारगाव बुद्रुक गावाजवळील वळणावर अचानक धावत्या एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झालं। त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। या अपघातात वाहकाचा मृत्यू झाला तर बसमधील 18 प्रवासी जखमी झालेत। हा भीषण अपघात मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता घडला। मृत वाहकाचं नाव सुरेश भटारकर आहे। त्यातील 6 प्रवासी गंभीर जखमी असल्यानं त्यांना तातडीनं वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणि तिथून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचं प्रमाण वाढलंय। बऱ्याच नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे। अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हातात घेणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिल्ली गाठून आपला खुंटा मजबूत केला आहे। दुसरीकडे त्यांच्या नगर विकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असल्यानं यातून एकाच दिवशी 2 अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे। महायुतीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा बेबनाव अनेकदा चव्हाट्यावर आला आहे। आता पुन्हा एकाच पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 2 अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार सोपवल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। पुणे पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या एका विधानामुळे मनसे सैनिक, मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलनासाठी बसले होते। महापालिकेत बैठक सुरू असताना या बैठकीदरम्यान मनसेचे काही नेते आणि कार्यकर्ते थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनात गेले। त्यामुळे नवल किशोर राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे नेत्यांना सुनावलं। मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात असं नवल किशोर राम यांनी म्हटलं। त्यामुळे वाद झाला आणि वातावरण बिघडलं। विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसत आहेत। आता पुन्हा एकदा आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे बड्या नेत्यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला ते हजर होते, मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। ॲनिमेटेड चित्रपट महाअवतार नरसिंह 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि वर्ल्ड ऑफ माउथ पब्लिसिटीमध्ये या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे। या चित्रपटानं केवळ 12 दिवसात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे। 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे। निर्मात्याने आता चित्रपटाचे आणखी 6 भाग बनवण्याची घोषणा केली आहे। अभिनेत्री अमृता खानविलकरला चंद्रमुखी चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे। या सोहळ्यात मिळालेला उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार तिच्यासाठी खूप खास आहे, कारण अमृताला मिळालेला हा पहिलाच राज्य चित्रपट पुरस्कार आहे। 60व्या आणि 61व्या मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला हा पुरस्कार देण्यात आला। अमृता सध्या भारतात नसली तरी तिनं सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे। अभिनेत्री सई ताम्हणकर पाँडिचेरी या गाजलेल्या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमासाठी सईला उत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे। 60 आणि 61व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सई या पुरस्कारांतर्गत स्मिता पाटील पारितोषिकानं गौरवण्यात आलं। तब्बल 11 वर्षांनी ती या पुरस्काराची मानकरी ठरली आहे।